संघ आपल्याला बघायला मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय ओपन प्रांगणामध्ये येत असतात बादल आणि पवन आणि या ठिकाणी जशी नवीन मॅच स्टार्ट होईल तुमच्या समवेत मात्र मायक्रोफोन वरनं जॉईन होतील अजय घरत सर. जाऊयात आपण त्यांच्या दिशेनं. थँक्यू सो मच अद्वैत शेलार. अतिशय सुमधुर असा आवाज अद्वैतजींचा आपण ऐकतो या स्पर्धेमध्ये आणि तसेच बिलोशी गावचा बुलंद आवाज अर्थातच सूरज पाटील सर यांना देखील आपण ऐकत आहोत. जाऊयात मॅचच्या दिशेनं. निचोळे विपक्ष जय हनुमान चांबळे. सलामी स्पोर्ट्स निचोळे संघ प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे या मॅच मध्ये. चांबळे संघाची सलामीची जोडी बादल आणि पवन. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न स्विच हिट करायचा होता मात्र वेग भन्नाट या पहिल्या बॉल मध्ये पाहायला मिळाला. बॅटरला पूर्णपणे बीट केलंय आणि चांगले यष्टी रक्षण. विकेट कीपरचं देखील कौतुक करावं लागेल. क्लोज कीपिंग पाहायला मिळते. गोलंदाज राहुल सवर. यष्टींच्या पाठीमागे ओमकारला आपण बघतोय. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. सुरेख यॉर्कर आणि त्रिफळा उद्ध्वस्त. बिग विकेट. बादल इज गॉन. नाट वेग होता या यॉर्कर मध्ये आणि परफेक्ट यॉर्कर होता. अगदी 2 पायांच्या मधून बॉल यष्ट्यांचा वेध घेत असताना चांगला बॉल होता. त्याला सन्मान देणं गरजेचं होतं परंतु बादलनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यॉर्कर बॉलवर पूर्णपणे चेंडू मिस केला. लाईन मिस केली आणि त्रिफळा उद्ध्वस्त. 0 पहिला धक्का बादलच्या रूपात जय हनुमान चांबळे संघाला. द्वितीय फेरीतील हा दुसरा सामना आपल्या समोर. मागच्या मॅच मध्ये करिवली संघाने प्रतिम कामगिरी केली आणि या स्पर्धेतील सांघिक धावसंख्येचा उच्चांक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 70 धावा बनवल्या होत्या. या मॅच मध्ये मात्र जय हनुमान चांबळे संघाची सुरुवात खराब राहिली आहे. नवीन बॅटर अमर मैदानामध्ये अष्टपैलू खेळाडू आहे. ओहो हो हो काय वेग आहे, काय गोलंदाजी आणि काय विकेट कीपिंग देखील पाहायला मिळते. राहुल आणि ओमकार यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते जबरदस्त आहे. अशा गोलंदाजीचा सामना करण्यासाठी खूप चांगलं टेक्निक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अँड आय एम शुअर अमरकडे ते टेक्निक आहे परंतु ते दाखवावं देखील लागणार आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट. या वेळेला मात्र जबरदस्त फटका. पिकअप शॉट बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल. आणखी एक चांगला फटका समोर उडवलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउंस चौकार. राहुलनं मात्र चौथा बॉल डाव्या यष्टीच्या रोखाने होता त्याच्यावर चौकार प्राप्त केला आणि आता एक चांगल्या लेंथवर टाकलेला खरं तर हा बॉल होता परंतु काय जबरदस्त फटका. थ्रू द लाईन खेळला. बॉलरच्या डोक्यावरून सुरक्षित स्थानावर मारलेला फटका होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॅक टू बॅक दुसरा चौकार अमरच्या बॅटमधून.
षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज राहुल. यावेळेला ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न बीट झालाय. स्टंप्स एष्ट्या उद्ध्वस्त विकेट कीपरच्या माध्यमातून, परंतु बॅटर आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित अपील झालं तिथे. अप्रतिम क्रिकेट पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. यष्टीरक्षक ओमकारचं आपण सुरुवातीपासूनच कौतुक करतोय आणि काय जबरदस्त चप्पळ असा यष्टीरक्षक आहे. येथे देखील जो शेवटचा बॉल आपण बघितला, डोळ्यांची उघडझाप होते न होते तोच त्याने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. अँगल डिलिव्हरी होती आणि फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आपल्याला पाहायला मिळालाय. अशा प्रकारचं यष्टीरक्षण टेनिस क्रिकेटमध्ये फार क्वचित आपल्याला पाहायला मिळत असतं आणि ते देखील एका वेगवान गोलंदाजासमोर. असं नाही की स्पिनर गोलंदाजी करत होता. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या 1 बाद 8. गोलंदाजीसाठी आलाय डावखुरा गोलंदाज अनिकेत पष्टे. ऑन साइडला तटवण्याचा प्रयत्न, थाईवर लागलाय थोडंसं अपील, मात्र निश्चित रूपानं कुठेतरी असं वाटतं की लेग स्टिकच्या बाहेर बॉलची पिचिंग होती, हाईट देखील होती बॉलमध्ये. जास्त काही अपील झालं नाही, परंतु डॉट बॉल येतोय. मागच्या मॅचमध्ये देखील अनिकेतनं खूप चांगला मारा केला होता, चेंडू चांगले वळवले होते आणि विविधता आहे. क्विकर देखील टाकू शकतो, बॉलला फिरकी देण्याची क्षमता देखील त्याच्यामध्ये आहे, मिश्रण करू शकतो. क्रीज मध्ये डीप जात असताना पुल करण्याचा प्रयत्न होता, थोडासा बिहाइंड स्क्वेअर खेळायचं होतं, परंतु शरीराचा वेध घेतलाय बॉलनं. एक धाव येथे मिळेल. लेग बाईटचा इशारा पंचांकडून. धावसंख्या पुढे सरसावत असताना 1 गडी बाद 9 धावा. यानंतर देखील द्वितीय फेरीतील आणखी एक सामना आपल्या समोर असेल. शशिकांत स्मृती सरसोळ विपक्ष जय बजरंग गुंडसे. जय हनुमान गुंडसे संघ पहिल्या फेरीमध्ये पराभूत झालेला आहे, परंतु जय बजरंग गुंडसे संघाचं आव्हान जिवंत आहे या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हवेत आहे, मिस टाइम फटका. फिल्डर दूर दिसत आहेत. दुसऱ्या धावेसाठी निघालेत बॅटर्स आणि 2 धावा देखील बघता बघता कंप्लीट. चांगले धावलेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 11 वर. सध्या दुसरं षटक प्रगती पथावर. सलामी स्पोर्ट्स निचोळे संघ प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना या मॅच मध्ये आणि बॅटिंग करणारा संघ आपण बघतोय जय हनुमान चांबळे. एक सामना दोन्ही संघांनी जिंकलाय आणि याही मॅच मध्ये शर्तीचे प्रयत्न आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत दोन्ही संघांकडून. वाट बॉल आणि पुन्हा एकदा पाहू शकाल विकेट कीपर चपळ चतुर ओमकार. ओमकार पष्टे जे काय ते स्पष्टच आहे त्याचं. बॅटिंग मध्ये देखील आपण बघितलंय क्लास त्याचा पाहायला मिळाला मागच्या मॅच मध्ये. आणि आता विकेट कीपिंग. या वेळेला स्लोवर बॉल होता, टर्न झाला, हलक्या हातानं डॅप करत असताना शॉर्ट कव्हर्स मध्ये बॉलला ढकललं आणि एक क्विक सिंगल घेतली. धावांसाठी फार जास्त मेहनत करावी लागते फलंदाजांना. पहिल्या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. जरूर 2 चौकार आले होते, परंतु त्या व्यतिरिक्त चेंडू डॉटच पाहायला मिळाले होते. एक विकेट प्राप्त केली गोलंदाज राहुल सवर्ण. आणि आता या षटकामध्ये अनिकेत पष्टे खूप चांगलं मिश्रण करताना दिसतोय. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचले 12 वर. 12 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत फक्त 4च धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत, त्यामध्ये देखील एक लेग बाईटची धाव आपण बघितली आहे. अनिकेतने मात्र 3च धावा खर्च केल्यात. षटकातील शेवटचा बॉल, स्विंग अँड मिस. बॉल सरळ विकेट कीपरच्या ग्लोव्स मध्ये. आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर अप्रतिम षटकाची समाप्ती. इकॉनॉमिकल षटक समाप्त झाले अनिकेत पष्टेचं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 बाद 12. जय हनुमान चांबळे.
ओव्हरला आता लगेच सुरुवात करायची आहे. विनंती असेल सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाला, जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. फक्त 12 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. आपण एन्जॉय करतोय एसपी ग्रुप आयोजित उपसरपंच चषक 2026, अर्थातच एसपी ट्रॉफी 2026 बिलोशी. टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आहे. टेनिस बॉल क्रिकेटची ही रणधुमाळी बिलोशी गावामध्ये आपल्याला रंगताना दिसते. आणि आज तर सुरुवात झाली आहे. येणाऱ्या 8 दिवस रात्रीमध्ये क्रिकेटचा हा थरार तुमच्या समोर असेल. अगदी 9 तारखेपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. क्रिकेट रसिकांना भुरळ घातलेली स्पर्धा. नवीन षटकातील पहिला बॉल हवेत उडवलाय. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर बॉल खाली. सुपर कॅच, फलंदाज बाद. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बाउन्स चांगला होता बॉल मध्ये. टायमिंग तेवढं योग्य जुळवता आलं नाहीये बॅटरला आणि अखेर माघार घ्यावी लागली फलंदाज अमरला. अमरने बनवले 11 धावा. संघाची धावसंख्या 2-12. तब्बल 2 लाखांचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. द्वितीय क्रमांकाच्या संघासाठी देखील 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. भरघोस पारितोषिक. प्रत्येक मॅच मध्ये सामनावीर खेळाडूला देखील आकर्षक बक्षीस आपण देतोय. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक आपल्याला पाहायला मिळते. आणि जवळपास संपूर्ण स्पर्धेचा आपण बक्षिसांचा विचार केला तर मला वाटतं की 6 ते 6.5 लाखापर्यंत पारितोषिक आहेत. एवढी प्रचंड पारितोषिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. अफलातून असं आयोजन नियोजन आहे. संदीप पाटील साहेब यांची ही स्पर्धा आहे. एसपी ग्रुपचे ते अध्यक्ष आहेत. सचिन गोलंदाज, नवीन बॅटर योगेश. हा हार्ड हिटर आहे परंतु फटका फसलाय. बॉल आकाशात, फिल्डर धावतोय. चांगलं जजमेंट. आणखी एक जबरदस्त कॅच. आणखी एका विकेटचं पतन. सचिन पष्टेच्या खात्यामध्ये आणि दोन्ही झेल टिपलेत लॉंग ऑफला उभे असलेल्या अक्षयनं. खूप चांगलं त्याचं जजमेंट आहे. योग्य वेळेला तो बॉल खाली पोहोचला होता. फार लवकर पोहोचला आणि त्यानंतर त्याचं जजमेंट, त्याची नजर आपण बघितली. एक क्षणही त्याने बॉलवरून नजर ढळू दिलेली नाहीये आणि तदनंतर सुरक्षित हातांची जोडी देखील दाखवली. हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज सचिन पष्टे. हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी नवीन बॅटर विशाल मडवी मैदानामध्ये. धावसंख्या 3-12. हॅट्रिक बॉल. हो, अगदी विकेट टू विकेट खोलवर टप्प्याचा बॉल. येथे धाव घेण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर एंडला माघारी परतावं लागले बॅटरला. नाही मिळणार धाव. येतोय डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाच्या गोलंदाजांमार्फत. तिन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत खूप चांगला मारा केलाय. टिचून मारा केलाय आणि क्षेत्ररक्षकांची देखील त्यांना उत्तम साथ मिळाली आहे. त्यामुळेच जय हनुमान चांबळे संघ कुठेतरी अडचणीत सापडलेला दिसतोय. पुढचा बॉल विशालसाठी. ओ, या वेळेला सोडून दिलाय. दांडी गोल. आणखी एक बॅटर बाद. जे पाहायला मिळते सचिन पष्टे कडून अप्रतिम असा मारा. आतापर्यंत 4 बॉल्स टाकलेत, एकही धाव खर्च केलेली नाही आणि 3 गडी बाद केलेत. 2 झेल आपण बघितले सुरुवातीला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अक्षयनं टिपले या षटकामध्ये. तदनंतर एक डॉट बॉल आलाय आणि चौथा बॉल फलंदाज विशालनं चूक केली. शफल केलं होतं, ऑफस्टिकच्या बाहेर तो आला होता आणि लाईन जज करता आली नाहीये. सोडून दिला बॉल. अगदी डाव्या स्टीला धडक दिली त्या बॉलनं. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण बघतोय अमोल कासार. धावसंख्या 4-12. अक्षरशः वाताहत पाहायला मिळते जय हनुमान चांबळे संघाची. ओ, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. अपील आणि यस, फिंगर गोज अप. दॅट्स अनदर विकेट. या ओव्हर मध्ये बाद होणारा चौथा फलंदाज.
मात्र बॅट आणि बॉलचा संपर्कच पाहायला मिळाला नाही. योग्य निर्णय पंच उमेश केणे यांचं कौतुक करावं लागेल. बरोबर बॉल एस्टनच्या रोखानं आपल्याला पाहायला मिळत होता. इम्पॅक्ट देखील स्टंपच्या लाईनच्या आतमध्येच होता आणि फलंदाजाने चूक केली आहे. तब्बल 4 बॅटर्स गारद केलेत या षटकामध्ये सचिन पष्टेनं. या स्पर्धेतील आतापर्यंतचं सर्वोत्तम असं षटक आहे असं म्हणायला हरकत नाहीये. एकही धाव खर्च केलेली नाही. षटकातील शेवटचा बॉल सामना करेल नवीन बॅटर प्रशांत. हो पुन्हा एकदा अपील आणि यस पुन्हा बॅटर बाद असेल. लेग बिफोर विकेट. हॅट्रिक देखील कंप्लीट झाली आहे आणि फायफर देखील कंप्लीट केलंय. मेडन षटक देखील टाकले. एकाच ओव्हर मध्ये किती विक्रम केलेत यस प्लम LBW. योग्य निर्णय पंचांचा पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. प्रशांत देखील बाद. बरेच विक्रम मोडीत काढलेत या षटकानं. सचिन पष्टे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. ग्रेट ओव्हर. षटक झाले समाप्त. धावसंख्या 6 बाद 12. आपल्या समोर रिप्ले हायलाइट्स उपस्थित होत आहेत. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही दुसरी विकेट होती. खेळायचं होतं खरं तर लॉंग ऑनला, कदाचित लॉंग ऑफला गेला होता बॉल. योगीची ती विकेट होती. त्याच्यानंतर एक खोलवा टप्प्याचा क्विकर बॉल डॉट बॉल होता आणि तदनंतर बॅटरनं बॉल सोडून दिला त्रिफळा उद्ध्वस्त आणि त्यानंतर 5व्या बॉलवर लेग बिफोरच्या रूपात विकेट. विकेट टू विकेट गोलंदाजी केली, त्याचा फायदा झालाय. विकेट आयुध स्पोर्ट्सचे ओनर कैलास पष्टे यांच्याकडून या गोलंदाजीसाठी सचिन यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. चेतन पष्टे यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाजीसाठी रोहन आलाय आणि त्याच्या खात्यात देखील पहिल्याच बॉलवर विकेट. त्याने वाईट बॉलवर बॅट फिरवली आहे. खराब फटका. बॉल सोडून देणं गरजेचं होतं कारण फार जास्त बाहेर होता हा बॉल. निश्चित रूपानं पंचांनी वाईट घोषित केला असता, परंतु फटका खेळण्याचा मोह पवनला आवरता आला नाही आणि पवन देखील शून्यावर माघारी परतलाय. 7वा धक्का बसलाय जय हनुमान चांबळे संघाला. धावसंख्या 12 वर स्थिरावलेली आहे. 12 वरून गाडी पुढे जाताना दिसत नाहीये. साईनाथ आलाय. साईराज स्विंग अँड मिस. या वेळेला मात्र वाईड आहे. यस, हा बॉल देखील भरपूर दूर टाकलाय गोलंदाजानं. 7 चेंडूंनंतर धावफलक थोडासा पुढे जाताना बघायला मिळतोय. 13 धावा फलकावर लागतायत. 7 बॅटर्स बाद झालेत. अक्षरशः वाताहत पडझड झालेली आहे. जय हनुमान चांबळे संघाची घसरगुंडी उडालेली आहे कारण गोलंदाजांनी माराच तेवढा जबरदस्त केलाय सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाकडून. रोहन वन्स अगेन. यावेळेला कडक फटका आहे. ऑन द राईज खेळत असताना लॉंग ऑफला बॉलला पाठवलंय. फिल्डर तिकडे उपस्थित. जबरदस्त फिल्डिंग आणि फेक बघा. थेट विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये येतो. एक चांगला थ्रो आणि त्याच्यामुळे फक्त एकच धाव मिळाली. धावसंख्या 14. बिकट अवस्था आहे, दयनीय अवस्था आहे जय हनुमान चांबळे संघाची. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या 12 असताना तब्बल 6 बॅटर्स त्या धावसंख्येवर बाद झाले आणि एकाच ओव्हरमध्ये 5 फलंदाजांचं काम तमाम केलं सचिन पष्टेनं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला बॅटरनी बॉलचा संपर्क नाहीये. येतोय डॉट बॉल. जबरदस्त ऑफ कटर. सचिन पष्टे यांच्यासाठी आणखी पारितोषिक येत आहेत. जित पष्टे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक. चेतन पष्टे यांच्याकडून 1000. कैलास पष्टे यांच्याकडून 1000. आणि या स्पर्धेतील सर्वोत्तम असं षटक खरं तर ते आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक आणि फलंदाज धावबाद.
तांबळे संघ बॅटिंग करतोय. ज्या पद्धतीने एका पाठोपाठ एक त्यांची गडी बाद होत चाललेले आहेत. 2 चेंडू बाकी आहेत आणि 2च विकेट्स हातात आहेत. धावसंख्या 8 बाद 15. नवीन बॅटर भाविक आलाय. यानंतर शशिकांत स्मृती सरसोळ विपक्ष जय बजरंग घोणसई दोन्ही संघांदरम्यान टॉस केला जाईल. बिग हिट करण्याचा प्रयत्न, अपील आणि यस इज गॉन, कॉट बिहाइंड. जे सबको बल्लेबाजी मिलेगी आणि सगळ्यांना बॅटिंग मिळालेली आहे. 9 फलंदाज बाद झालेत. आता शेवटची जोडी खेळपट्टी आहे. 11व्या क्रमांकाचा फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालाय. भावेश भोईर. शेवटचा बॉल बाकी आहे. 4 षटकांमध्ये संघ सर्व बाद होणं हे फार क्वचित पाहायला मिळत असतं, पण येथे ते घडू शकतंय. गोलंदाज रोहन शेवटचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ काय फटका आहे. शेवटच्या बॉलवर शेवटच्या बॅटरने ठोकलाय षटकार. याच नाव आहे क्रिकेट. 11व्या क्रमांकाचा फलंदाज आला आणि त्याने शेवटच्या बॉलवर ठोकलाय षटकार. त्याच्यामुळे धावसंख्या थँक्यू डीजे 21 धावसंख्या पाहायला मिळते. 22 धावांचं टार्गेट असेल सलामी स्पोर्ट्स निचोळे टीम समोर. बघायचं काय घडतंय काय बिघडतंय पुढच्या 4 ओव्हर्स मध्ये. तोपर्यंत आपण वळणार आहोत पुढच्या सामन्याच्या टॉस कडे. इट्स ओव्हर टू अद्वर शेलार. घोणसई संघाकडनं या ठिकाणी कॉलिंग असेल. SP असा कॉल दिलाय आणि यस टॉस या ठिकाणी जिंकलाय. घोणसई टीमने कॅप्टन काय निर्णय स्वीकाराल? टॉस विन फिल्डिंग. चला तर पुढील सामन्याची नाणेफेक संपन्न झालेली आहे. जय बजरंग घोणसई संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अर्थातच शशिकांत स्मृती सरसोळ संघाला त्यांनी फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. आणखी एक लो स्कोरिंग मॅच. याआधीचा सामना खरं तर एक जबरदस्त हाय स्कोरिंग सामना होता, पण तो सामना एकतर्फी देखील झाला. या अगोदर आपण एक लो स्कोरिंग मॅच पाहिली होती ज्याच्यामध्ये देखील 21च धावा झाल्या होत्या. तेव्हा ती मॅच मात्र पहिल्या फेरीतील होती आणि 5-5 षटकांची मॅच होती. पण आता 4 षटकांच्या सामन्यामध्ये देखील 21 धावा पाहायला मिळत आहेत. 24 बॉल्स मध्ये फक्त 22 करायचे आहेत विजयाकरिता सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाला. शेवटच्या बॉलवर भावेशनं दाखवून दिलं की कशा प्रकारे बॅटिंग करायला हवी होती. जे भल्या भल्या फलंदाजांना जमलं नाही त्या डावामध्ये ते भावेशनं करून दाखवलं आणि अगदी चेंडूच्या मेरिटवर त्याने सरळ फटका खेळला होता. स्ट्रीट डाऊन द ग्राउंड षटकार ठोकला. पण आता गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावरच लक्ष द्यावं लागणार आहे जय हनुमान चांबळे संघाला. बघा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये 4 ओव्हर्स मध्ये 20-22 धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात, पण त्यासाठी तेवढं तुमचं कमिटमेंट पाहिजे. तेवढी चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल. क्रिकेट महान अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल या खेळामध्ये हे कोणीच भाकीत करू शकत नाही. ओमकार पष्टे आणि सचिन पष्टे सलामीवीर खेळपट्टीवर दाखल झालेत. काम तसं सोपं आहे फलंदाजांसाठी, पण पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये 2-3 फलंदाज गोलंदाजाने बाद केले अमरनं तर मात्र संधी असू शकते. पण विकेट घेण्यासोबतच इकॉनॉमिकल गोलंदाजी देखील करावी लागणार आहे आणि प्रत्येक गोलंदाजाला टिचून मारा करावा लागेल. तेव्हा कुठे या मॅच मध्ये रोमहर्षकता निर्माण होताना दिसेल. पहिला बॉल सामना करेल ओमकार पष्टे. फुलर लेन ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू बॉलवर झेपावलाय. चांगली फेक असती इथे तर कदाचित विकेट मिळाली असती. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. प्रयत्न छान होता फिल्डरचा, कारण तो देखील मोशन मध्ये होता. एवढं सोपं नव्हतं. बॉल फील्ड केल्या केल्या लगेच त्याला फेकणं आणि इष्ट्यांवर फेकणं. मात्र कौतुक करावं लागेल फिल्डरचं. खूप लवकर पोहोचला होता बॉलवर. इथे रिस्क घेतली फलंदाजांनी पहिल्या बॉलवर
आणि अखेर चिकी सिंगल त्यांनी कंप्लीट केली आहे, रिस्की सिंगल. अकाउंट ओपन झाले पहिल्याच बॉलवर ओमकार पष्टेचं, त्याचबरोबर सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाचं. फक्त आणि फक्त 22 धावांचं टार्गेट. पुढचा बॉल सामना करेल सचिन. यावेळेला लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, संधी निर्माण झाली आहे, फिल्डर बॉल खाली अँड इट टेक्स इट. दॅट्स व्हेरी वेल टेकन. विकेट नंबर 1 गोज डाऊन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. असं वाटतंय की मिडविकेट कडे कदाचित हा बॉल टोलवायचा होता, परंतु टायमिंग चुकला आणि समोर गेला. बॉलरच्या मागे तेथे फिल्डर पोहोचला बॉल खाली. खूप चांगलं जजमेंट. एक या धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाला, आणि अशीच सुरुवात पाहिजे खरं तर जय हनुमान चांबळे संघाला. ज्या पद्धतीनं निचोळे संघाच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केलेली आहे तशीच गोलंदाजी जर इकडे जय हनुमान चांबळे संघाने देखील केली आणि फिल्डरची साथ त्यांना मिळाली तर मात्र निश्चित रूपाने हा लो स्कोरिंग सामना देखील एक थ्रिलिंग कॉन्टेस्ट मध्ये परावर्तित होऊ शकतो. शेवटी क्रिकेट आहे. खातं न उघडताच सचिनला माघारी परतावं लागले, आणि त्याच सचिननं या मॅच मध्ये निर्धाव षटक टाकत असताना तब्बल 5 गडी बाद केले. हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. उपसरपंच चषकामधली ती पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर अमित मैदानामध्ये ऑन स्ट्राइक. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, तेथे देखील फिल्डर बॉल खाली, फ्लाय स्लिप मध्ये जबरदस्त कॅच, आणखी एका विकेटचं पतन. क्रिकेट गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. खेळायचं होतं फाईन लेगच्या डोक्यावरून, मात्र टायमिंग पूर्णपणे चुकला आणि फ्लाय स्लिप मध्ये बॉल गेला. सहज सोपा झेल होता, फिल्डरने चूक केलेली नाहीये. बॅक टू बॅक बॉल्स वर धक्के देत असताना गोलंदाज अमर, मागच्या मॅच मध्ये देखील अमरनं खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि याही मॅच मध्ये सुरुवात जबरदस्त केली आहे. अमरला देखील चांगल्या प्रकारे ठाऊक आहे येथे अटॅकच करावा लागणार आहे, ते विकेट्सच काढावे लागतील, तेव्हाच या मॅच मध्ये शिरकाव करण्याची संधी जय हनुमान चांबळे संघाकडे असेल. आणि आता 2 विकेट्स त्याने काढल्यात. हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज अमर. ऑलरेडी एक हॅट्रिक आपण या मॅच मध्ये बघितले सचिन पष्टे कडून. आता अमरकडे ती संधी आहे हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी. अनिकेत पष्टे मैदानामध्ये. Here is Amar, right arm over the wicket. हो, सुरेख बॉल, सन्मान दिलाय चांगल्या बॉलला. बॅटची खट लागली खरं तर, बाउन्सवर बॉल पोहोचलाय विकेट कीपर कडे. हॅट्रिक बॉल होता, थोडासा सावध पवित्रा घेतलाय फलंदाज अनिकेतनं, आणि खऱ्या अर्थानं फलंदाजांना आता बॅकफुटवर ढकललंय गोलंदाज अमरनं. आपल्या परीनं पुरेपूर प्रयत्न अमर करताना दिसतोय, आणि हेच क्रिकेट रसिकांना पाहायला आवडतं. मॅच कोणतरी एकच संघ जिंकणार आहे, परंतु संघर्ष दोन्ही बाजूने झाला पाहिजे. नेक्स्ट बॉल. आता मात्र स्विचिटचा वापर, बॉल हवेत आहे, फटका फसलाय, फिल्डर बॉल खाली. ओ हो हो हो, जबरदस्त प्रयत्न होता, मात्र कॅच ड्रॉप. जल धरतीला दान, डीप मध्ये बॉल अडवला जातोय, तोपर्यंत बराचसा वेळ आहे फलंदाजांकडे. तब्बल 3 धावा त्यांनी कंप्लीट केल्यात. अनिकेतला जीवदान मिळालंय. पहिला बॉल त्याने थोडासा संयम दाखवला, तर नंतर दुसऱ्याच बॉलवर स्विचिटचा वापर केला. हे बघता की तिकडे बिहाइंड पॉइंट किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफसाईडला सीमा रेषेवर प्रोटेक्शन नाहीये, परंतु टायमिंग चुकलं होतं. थोडासा आउटफील्ड मध्ये उतार आहे, त्याच्यामुळे तिकडे जेव्हा तुम्ही धावत जाता ऍज अ फिल्डर, कॅच टिपणं थोडंसं कठीण असतं. शरीराचा तोल फिल्डरला सावरता आला नाहीये आणि त्याचमुळे कॅच ड्रॉप झालाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ओमकारसाठी. ओ, जबरदस्त फटका, लवकर लेन पिक केली आणि पुल केलंय बॉलला, गुल केलंय बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. षटकार. ग्रेट शॉट, शॉट ऑफ लेन बॉल होता हा, आणि अगदी छातीच्या हाईट वर आलेला शॉट बॉल. काय चांगल्या पोझिशन मध्ये गेलाय हा फलंदाज बॅकफुटला जात असताना. जबरदस्त पुल शॉट, कडक शॉट, सिक्सर. आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. थोडासा बॅकफुटला चालला होता संघ, परंतु या षटकारानं पूर्णपणे फ्रंटफुटला आणलाय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण टार्गेट फक्त 22 धावांचं आहे. पहिलं षटक समाप्त, धावसंख्या 2 बाद 10. सलामी स्पोर्ट्स निचोळे संघ चांगल्या स्थितीमध्ये या मॅच मध्ये.
2 बॉल्सवर 9 धावा आल्या आणि त्यामुळेच आता समीकरण पुन्हा एकदा सोपं झालंय. 18 चेंडूंमध्ये फक्त 12 धावांची आवश्यकता. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज कौशल कासार. फुल टॉस फ्रंट फुटला येत असताना ड्राईव्ह केलाय. कव्हर्स मध्ये फिल्डर आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल कंप्लीट. सेन्सिबल बॅटिंग. प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याची गरज नाहीये याची कल्पना आहे अनिकेतला आणि ओमकारला स्ट्राईक देणं हे त्याचं कर्तव्य आहे हे त्याने कुठेतरी ओळखलंय असं दिसतंय. कारण ओमकार चांगल्या फॉर्म मध्ये आहे. मागच्या मॅच मध्ये एकाच ओव्हरमध्ये तब्बल 5 चौकार त्याने ठोकले होते. म्हणजेच आपण बघतोय की सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाचे खेळाडू हे रेकॉर्ड्स बनवतायत या स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅच मध्ये ओमकारनं सलग एका ओव्हरमध्ये 5 चौकार मारले आणि या मॅच मध्ये एकाच ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेतल्या सचिन पष्टेनं. अकरा धावा फलकावर लागल्यात. आणखी 11 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल आहे. तेवढाच चांगला फटका ऑन ड्राईव्ह करत असताना इनफिल्डरला बीट केले. डीप मधून फिल्डर आलाय बॉलवर. तोपर्यंत मिळेल 1 धाव. ओव्हर थ्रो परंतु बॅकअप करण्यासाठी फिल्डर आहे विकेट किपरच्या मागे. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतंय. धाव संख्या 2 बाद 12. या खेळपट्टीवर प्रथम बॅटिंग करत असताना कुठेतरी 4 ओव्हर्स मध्ये 35 ते 40 धावा जरी उभारल्या गेल्या तरी देखील ती चांगली धावसंख्या जरूर ठरू शकते परंतु तेवढी धावसंख्या बनवता आलेली नाहीये. बॉलला पाठवले लॉंग ऑनला. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. आणखी एक सिंगल येताना दिसते. चांगली बॅटिंग. प्रत्येक बॉलवर सिंगल घेतायत या ओव्हरमध्ये बॅटर्स. लेस दॅन रन बॉल इक्वेशन आहे त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की सिंगल डबल जरी घेत राहिले तरी देखील आरामात सामना जिंकला जाऊ शकतो. आणि जेव्हा कमजोर बॉल मिळेल त्याच्यावर मात्र प्रहार करताना देखील दिसले ते बॅटर्स. फक्त बॅटचा फेस उघडला. दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर नाही पोहोचणार. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. ओमकारच्या बॅट मधून हा देखणा चौकार. या रजनीमध्ये कोणाचं आपल्याला पाहायला मिळालंय तर तो फलंदाज आहे ओमकार पष्टे. बॉलला येऊ देतोय. कधी फ्रंट फुटला जायचं कधी बॅक फुटला थांबायचं त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि अगदी चेंडूच्या मेरिटवर फटके खेळतो. गोलंदाजाच्या वेगाचा चांगला वापर करतो आणि डोकं त्याचं नेहमी स्थिर असतं. पोझिशन फार चांगली असते त्यामुळे चांगल्या धावा तो बनवतोय. यावेळेला शॉर्ट आर्म पुल केलाय. आता मात्र स्ट्रेट टू द फिल्डर मिड विकेटला. धाव मिळणार नाहीये आणि माहिती आहे बॅटरला की एखाद दुसरा डॉट बॉल खेळून जास्त काही दबाव बनणार नाहीये त्यामुळे अगदी शांत संयमी आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज ओमकार. 5 बॉलचा सामना केलाय. 12 धावांवर खेळतोय. अनिकेतनं त्याला चांगली साथ दिली. 4 बॉल्स मध्ये 5 धावा त्याने बनवल्यात. संघाची धावसंख्या 17. फक्त 5 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाला. तब्बल 13 चेंडूंचा खेळ बाकी. कुठल्याही क्षणी हा सामना आता समाप्त होऊ शकतो. यावेळेला खडक शॉट. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओमकारच्या बॅट मधून आणखी एक नेत्र दीपक चौकार. एका धावेची आवश्यकता आहे सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाला 3ऱ्या फेरीत पोहोचण्यासाठी. काय अफलातून बॅटिंग करतोय ओमकार. त्याचे फटके पाहावे आणि पाहतच राहावं असं वाटतंय. पाहता क्षणीच क्रिकेट रसिक देखील त्याच्या फलंदाजीच्या प्रेमात पडत असतील. एवढी चांगली बॅटिंग. 6 बॉल्स मध्ये 16 धावा आतापर्यंत त्याने केल्यात आणि पूर्णपणे एकतर्फी सामना राहिलाय. फक्त एक प्लस पॉइंट आपल्याला पाहायला मिळाला या मॅच मध्ये. एक पॉझिटिव्ह मी म्हणेन जे हनुमान चांबळे संघासाठी ते म्हणजेच पहिलं षटक होतं अमरचं. त्याने खूप चांगली गोलंदाजी केली. शॉर्ट बॉल हुक केलाय. बॉल आकाशामध्ये आणि चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर.
मॅच फिनिश. सलामी स्पोर्ट्स निचोळे संघानं हा सामना जिंकलाय. चौकार येतोय अनिकेतच्या बॅट मधून. अगदी 8 गडी राखत असताना हा सामना सलामी स्पोर्ट्स निचोळे संघानं जिंकला आणि तब्बल 11 चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकलाय. अभिनंदन. थँक्यू डीजे. मॅच समरी तुमच्या समोर आहे स्क्रीनवर. 21च बनवल्या जय हनुमान चांबळे संघानं. डाव पूर्णपणे त्यांचा कोसळला, गडगडला आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे सचिन पष्टेची गोलंदाजी. मेडन षटक आणि त्याच्यामध्ये 5 गडी बाद केले. हॅट्रिक देखील घेतली. 2 विकेट्स रोहनच्या खात्यात, 1 विकेट राहुलला मिळाली आणि प्रत्युत्तरात 6 बॉल्समध्ये नाबाद 16 ओमकारच्या आणि नाबाद 9 धावा अनिकेतच्या पाहायला मिळाल्या. 8 गडी राखून सामना जिंकलाय निचोळे संघानं. मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली सचिन पष्टे. सचिन आपण यायचं आहे, आपल्यासाठी कॅश प्राइज आहे. आयुध स्पोर्ट्सचे ओनर सन्मान्य कैलासजी पष्टे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी सचिन आपण यायचं आहे. आहे मंचाकडे. यानंतरचा सामना शशिकांत स्मृती सरसोळ विपक्ष जय बजरंग घोणसई. सरसोळ संघ प्रथम बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल. सन्मान्य गणेशजी चोरगे यांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज आपण द्यायचं आहे. कैलासजी पष्टे यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे सचिनसाठी. अफलातून गोलंदाजी, एक मॅजिकल षटक खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं, ज्यामध्ये एकही धाव न खर्च करता तब्बल 5 फलंदाज बाद केले सचिन पष्टेनं. अभिनंदन सचिन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. आणि आता व्यासपीठावर आपण ड्रॉ टाकत आहोत. 3 संघांसाठी हा ड्रॉ असणार आहे. खरिवली, निचोळे आणि विजयी संघ. चालू सामन्यातील विजयी संघ असेल. एक चिठ्ठी काढली जाईल आणि हा संघ पुढे वाटचाल करेल. सलामी स्पोर्ट्स निचोळे, कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हणजेच याच्यानंतरचा सामना असेल